अवघ्या 6 महिन्यांचा असतानाच तो पोलीस दलात गुन्हे शोध पथकात दाखल झाला. हँडलर शबाना अत्तार यांनी खूपच लळा लावला. त्याला लहान मुलाप्रमाणे त्या खेळवत होत्या, दररोज त्याच्याशी गप्पा गोष्टी करायच्या. सोमवारी त्याची रात्री तब्येत अचानक बिघडली. शबाना या पंढरपूरला गेल्या होत्या. दुसऱ्या सहकाऱ्यांनी शबाना यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांनी कुपर, काय झालं रे बाळा, असा प्रश्न विचारला. ओळखीचा आवाज ऐकून कुपरने एकदा मोबाईलकडे बघितले आणि शेवटची मान टाकली. 1.5 तासात त्या पंढरपूरहून सांगलीत आल्या, परंतु कुपरचा इथला प्रवास थांबला होता. कुपरने अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना माग दाखवला होता. सोमवारी शबाना या पंढरपूर येथे गावाकडे गेल्या होत्या. हँडलर भुरे यांच्यावर कुपरची जबाबदारी होती. सकाळीच कुपरची तब्येत बिघडली. भोरे यांना तर काही सुचत नव्हते. पशुवैद्यकांना दाखवले, परंतु कुपरला त्याचा इथला प्रवास संपल्याची जणू जाणीवच झाली होती. शेवटच्या घटका तो मोजत निश्चित पडून होता. भोरे यांना खूपच गलबलून आलं होतं, बोलताच येत नव्हतं. रात्री 7:45च्या सुमारास दुसऱ्या एका सहकार्याने शबाना यांना व्हिडिओ कॉल करून सर्व हकीकत कळवली. व्हिडिओ कॉलवर कुपरला निश्चित पडल्याचं पाहून त्यांनी, कुपर, काय झालं रे बाळा, अशी साथ घातली. तो आवाज कानावर पडताच कुपरने मान वर करून एकदाच मोबाईलकडे बघितलं आणि मान खाली घातली. शबाना यांनी भावाला सांगून तात्काळ सांगलीकडे प्रयाण केले. 1.5 तासात त्या सांगलीत आल्या तेव्हा कुपर कायमचा सोडून गेल्याचं दिसताच त्यांना हुंदकाच फुटला. त्यांचा जीवाभावाचा कुपर कायमचं सोडून गेल्याचं पाहून त्या धाय मोकलून रडू लागल्या. सहकार्याने कसंबसं त्यांना आवरलं. मंगळवारी कुपरला मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही कुपरच्या आठवणींचा हुंदका त्यांच्याशी बोलताना जाणवतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.